तेलात टाकताच चौपट फुलणारी, तोंडात टाकताच विरघळणारी, अशी छान फुलणारी पांढरी शुभ्र अशी तांदळाची कुरडई आज आपण बनवणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाची कुरडई कशी करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर ही खूप सोपी आहे आणि खूप पटकन तयार होते आणि जे कुरडई खात नाहीत त्यांनाही हे आवडीने खातात, कारण कोणाकोणाला गव्हाची कुरडई आवडत नाही, पण तांदळाची कुरडई एवढी आवडीने खातात की सांगायचंच नाही। आणि करतानाही जास्त मेहनत नाही, तुम्ही उन्हात न वाळू घालता ही घरच्या घरी आपण तांदळाची कुरडई करू शकतो। तर त्यासाठी मी आज 1 किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत। तुमच्याकडे रेशनचे नसेल तर तुम्ही कुठलेही जाड तांदूळ घेऊ शकता। तर आता आपल्याला हे तांदूळ, जाड तांदूळ जुने आहेत हे रेशनचे तांदूळ, तर हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। आता रेशनचे तांदूळ म्हटल्यावर थोडंसं धूळ असतेच, तर आपल्याला हे व्यवस्थित छानपैकी धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातले काळपट पाणी सगळं निघून जाईल। आणि ही प्रोसेस आपल्याला धुवून घेण्याची, आपल्याला 2-3 वेळेस छान आपल्याला असं चोळून धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं काळपट पाणी तांदळातून निघून जाईल। आणि जास्त पाणी ने धुवायचं म्हणजे सगळं पाणी निघून जातं काळपट। आणि आता हे मी 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे। तर आता ह्याच्यात मध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे, कारण भिजण्यासाठी तांदूळ थोडेसे फुलतात, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे। तर आपल्याला तांदळाची कुरडई आपण करण्यासाठी आपल्याला 2-3 दिवस हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत, कारण कुरडई करतो तेव्हा आपण जसं भिजत ठेवतो 2-3 दिवस तरी गहू आपण भिजत ठेवावं लागतात, तसं कुरडई तांदळाची आहे तरी पण आपल्याला 2-3 दिवस करायचे आहे, जेणेकरून आपली ही कुरडई ही गव्हाच्या कुरडई सारखी एकदम मस्त तयार होईल। त्यासाठी आपल्याला भिजून घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि मला हे 3 दिवस भिजवून घ्यायचं आहे। आता हे 3ऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते। आणि आपल्याला रोज सकाळी याच्यातील पाणी बदलायचं आहे। तर पाणी बदलल्यामुळे काय होतं की जो वास असते, आंबट वास भिजू घातल्यामुळे जो येतो तो आंबट वास येत नाही आणि आपली कुरडई पांढरी शुभ्र तयार होते। त्यामुळे आपल्याला हे पाणी रोज काढायचं असतं। आता हे 3ऱ्या दिवशी आहे, तर मी 3ऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते। 3ऱ्या दिवशी आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून 2ऱ्या दिवशी आपल्याला कुरडई बनवायची। त्यामुळे आपल्याला चीक भिजण्यासाठी ही 1 रात्र मिळतं। तर पहिल्यांदा मी तांदूळ नितळून घेणार आहे। तर हे तांदूळ आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकून थोडंसं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे आंबट पाणी असं वास येईल तो येणार नाही, त्यासाठी अजून थोडंसं वरतून पाणी टाकायचं आणि छानपैकी नितळून घ्यायचे सगळं पाणी व्यवस्थित। आणि असं केल्यामुळे आपली कुरडई खूप खुसखुशीत ही होते आणि पांढरी शुभ्र ही होते, काळपटपणा दिसत नाही। आता तांदूळच किती छान स्वच्छ पांढरे शुभ्र दिसत आहेत बघा। तर अशी प्रोसेस केल्यानंतर तुमच्याही कुरडई पहिल्या वेळेस करतानाच खूप छान बनते। तर आता हे नितळून घ्यायचं आणि हे आपल्याला घरीच बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये। तर मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी आता मी थोडे तांदूळ घेऊन छान बारीक करेल। आणि याच्यामध्ये आपल्याला वरतून थोडंसं पाणी टाकायचं, कारण आता हे बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागतं। आता 1 ग्लासभर पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे छानपैकी बारीक करायचं आहे। मिक्सरवरच हे बारीक करून घ्यायचं आहे। आणि याची छानपैकी पेस्ट तयार झाली पाहिजे, त्यामुळं थोडंसं एक्स्ट्रा बारीक करायचं थोडंसं, जेणेकरून आपले गाळणीतून व्यवस्थित ते गाळल्या जाईल। तर आता हे सुजीच्या चाळणीतून मी छानपैकी चाळून घेते। एखादा तांदूळ राहिला असेल तरी तो वरती राहील, जे बारीक नाही झालं ते, त्यामुळे चाळून घ्यायचं, मग असं छानपैकी पेस्ट तयार होते। तर आता माझं सगळं बारीक करून झालं आहे आणि छान पेस्ट तयार झाली आहे पांढरी शुभ्र। तर आपल्याला हे छानपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि 2ऱ्या दिवशी आपल्याला कुरडई बनवायची। हे आपल्याला बॅटर तसंच रात्रभर ठेवायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला जास्त एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे आणि मग ठेवायचं आहे। जास्त पाणी घातल्यामुळे कसं होतं, जे काळपट थोडंफार प्रमाण असेल तर ते निघून जातं आणि ते व्यवस्थित भिजतं चीक ही। त्यामुळं मग त्यासाठी आपल्याला पाणी ठेवून रात्रभर असं झाकण ठेवून ठेवायचं आहे। मग आपली कुरडई खूप खुसखुशीत होते आणि कुरडईला एक प्रकारची छान चकाकी येते। त्यामुळे मग अशी प्रोसेस करायची।
तर आता सकाळी मी उठल्यानंतर थोडंसं पाणी काढलं होतं वरचं, तर आता थोडंसं अजून पाणी असं वाटलं मला की अजून थोडंसं शिल्लक पाणी निघत आहे चिकामधलं. तर सगळं पाणी काढायचं, जेणेकरून आपल्याला चिक जेवढा चिक आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे चिक शिजवण्यासाठी. त्यामुळं एक्स्ट्राचं पाणी असेल तर मग आपल्याला अंदाज येत नाही की चिक शिजवण्यासाठी किती पाणी घ्यावं. त्यामुळं आपल्याला ही प्रोसेस असं व्यवस्थित चिक राहील तेवढंच घ्यायचं आहे. आणि आधी चिक आपल्याला मोकळा म्हणजे बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली जर बसलेला असेल तर ते हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे. त्याचं स्मूथ पेस्ट होईल अशी हलवून घ्यायचं आहे. तर आता किती पांढरा शुभ्र असं पेस्ट झाली आहे बघा. आणि त्याच्यात गाठी नाहीत, काही नाही, फक्त ते खाली बसल्यामुळे असं वाटतं. तर ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. जेवढं चीक असेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यामुळं आधी चीक आपल्याला व्यवस्थित हलवून आणि एका आपण पातेल्यात घेऊ शकतो, घमेल्यात घेऊ शकतो, मोजून घ्यायचं आहे. ग्लासनेही तुम्ही मोजू शकता कमी असेल तर असं मोजून घ्यायचं आहे. मोजून घेतल्यामुळं पाणी तेवढंच टाकायचं असतंय, त्यामुळं तेवढंच मोजलं की मग व्यवस्थित होते. न घट्ट चीक होते न पातळ होतो, म्हणजे परफेक्ट असं प्रमाण तयार होतं चिकाचं. त्यामुळं आपल्याला चीक मोजूनच घ्यावा लागतो. आता इथं मी घमेल्यामध्ये चीक मोजून घेतला आहे. तर आता हे माझा एक घमेलभर चीक तयार रेडी आहे. तर आता यापासून आपल्याला कुरडई बनायची आहे. तर आपल्याला त्याला पाणी एवढंच घ्यायचं आहे. तर मी नंतर पातेल्यामध्ये तेवढंच पाणी उकळायला ठेवलं. तर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी असावं साईडला, म्हणून थोडंसं 2 वाटी पाणी आपल्याला गरम करून ठेवायचं आहे, जेणेकरून थोडंसं घट्ट झालं तरी, नाहीतर नाही लागलं तरी पण असावं एक्स्ट्रा म्हणून ठेवायचं. पण आता त्याला परफेक्ट प्रमाण आहे, जेवढा चिक असेल तेवढंच पाणी टाकायचं. कधी कधी जुना तांदूळ असल्यामुळं जरा घट्ट होतं, तर तसं झालं तर थोडंसं पाणी आपल्याला गरम टाकायचं 2-4 चमचे. तर त्यासाठी आता पाणीला चांगली उकळी आली आहे. तर उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ आणि पापड खार टाकायचं आहे. तर आता मोठे 2 चमचे मिठाचे टाकले आहेत आणि 1 चमचा पापड खार टाकलाय मोठा. तर तुम्हाला जेव्हा आपण बॅटर बघतो तेव्हा असं वाटतं की आपलं मीठ आपण कमी टाकले, पण ते वाळल्यानंतर थोडंसंच तयार होतं. त्यामुळं मिठाचा अंदाज मीठ जरा कमीच टाकायचं वाळवण्याच्या ह्याच्यात, वाळल्यानंतर ते कमी झाल्यामुळं. तर आता इथं मी 2 मोठे चमचे मीठ आणि 1 चमचा पापड खार टाकला आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला जे आपण बॅटर बनवलं आहे ते टाकायचं आहे. आणि बेलण्याच्या साहित्याने, आता तुमच्याकडे चाटू असेल तर चाटूने करू शकता, पण माझ्याकडे काही चाटू नव्हतं, मी बेलण्याच्या साह्यानेच करणार आहे. आणि हेल्पला कोणी नाहीये तरी पण एका हाताने मी ओतून घेते आणि एका हाताने हलवून घेते. आणि जे आपल्या गमेल्याला लागलेलं आहे बॅटर, तेही आपल्याला स्वच्छ म्हणजे पाणी टाकून थोडंसं टाकायचं आहे, वेस्ट जाऊन द्यायचं नाही. तर आता हाय फ्लेमवर आपल्याला गोल गोल फिरवायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी तयार होणार नाही. आणि खूप छान, आणि 2-4 वेळेस आपल्याला असं करावं लागतं. तर पटपट फिरवलं की हाय फ्लेम असल्यामुळे हे पटकन असं घट्ट व्हायला लागतं. आणि जर तुम्ही असं हलवलं नाही तर त्याच्यात गाठी बनवू शकतात. त्यामुळं आपल्याला घट्ट होताना गोल गोल असं फिरवावं लागतं. आणि याच्या गाठी काही शक्यतो बनत नाहीत, पण थोडीफार आपल्याला काळजी घ्यावीच लागते. बनू नाही म्हणून थोडीफार काळजी घ्यावी लागते. आधी हाय फ्लेमवर करायचं, आणि आपल्याला असं वाटलं की आता जास्तही होते तर मग लो फ्लेमवर करायचं. पण पहिल्यांदा हाय फ्लेमवरच सगळं करून घ्यायचं, म्हणजे पटकन ते घट्ट व्हायला तयार होतं, घट्ट होतं. तर आता हाटून झालं आहे माझं, हे मला 5 मिनिटं गेले हाटण्यासाठी, घट्ट होण्यासाठी. तर आता हे बेलण्याचं मी काढून घेत आहे. हाटून छानपैकी झाला आहे, एक पण गाठ झाली नाहीये त्याच्यामध्ये. आणि असाच व्यवस्थित हाटून घ्यायचा. आणि हे खूपच गरम असतंय, तर थोडंसं काळजी घेऊन करायचं, कारण चिक म्हटलं की जास्त हाताला भाजतो. त्यासाठी आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आणि ते व्यवस्थित करायचं.
आता हाटून तर व्यवस्थित झाला आहे. आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कुरडई व्यवस्थित तयार होईल. आणि कमी शिजवायचा नाही, नाही तर कमी शिजवले की मग तुकडे पडतात. त्यामुळं मग छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान पांढरा शुभ्र दिसत आहे. ज्यांना गव्हाची कुरडई आवडत नाही ते ही कुरडई आवडीनं खातात. आता आमच्या घरी तर तसंच आहे, गव्हाची कुरडई बऱ्यापैकी नाही आवडत आमच्या घरी, पण तांदळाची कुरडई खूप आवडीनं खातात. तर आपल्याला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, जेणेकरून पातेल्याला लागलेलं साईडचं तेही आतमध्ये टाकायचं आणि पाण्याच्या हाताने हात देऊन सगळं हे करायचं. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पहिल्यांदा 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. यासाठी जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं, जेणेकरून आता कुरडया हे करताना आहे ना जाड बुडाचं घेतलं म्हणजे करपत नाही खालून. जर तुमचं पातेलं जरा थोडंसं पातळ असेल तर तुम्ही हाटून झाल्यानंतर हाय फ्लेमवर ठेवताना अगोदर तवा ठेवायचा, म्हणजे ते करपत नाही. आता व्यवस्थित हा 10 मिनिटं शिजवून झाला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे वरची साईड खाली आणि खालते असं आपल्याला 2-3 वेळेस अशी प्रोसेस करायची आहे. झाकण ठेवायचं, नंतर हलवून घ्यायचं, 5 मिनिटं छानपैकी वाफ येऊन द्यायची, नंतर मग हलवायचं. असं 2-3 वेळेस करायचं. आणि कुरडई बनवण्यासाठी 30 मिनिटं शिजवून द्यायचं, असं कळत नसेल तर. आणि झालंय असं कसं बघायचं, तर आपल्या हाताला जर चिकटत नसेल तर म्हणायचं रेडी आहे. आता मी सोऱ्यामध्ये घालून कुरडई बनवून घेते. तर हे उन्हात वाळू घालण्याची गरज नाही. आणि बघा किती कुरडई छानपैकी तयार होते. गव्हाची कुरडई आहे का तांदळाची आहे याच्यामध्ये काही फरक कळत नाही. तर अशा रीतीने कुरडया मी सगळ्या करून घेईल. तर उन्हात वाळू घालण्याची खरंच गरज नाहीये, तुम्ही फॅन खालीही वाळवू शकता. पण आता गॅलरीत माझं सुकल्यानंतर थोडंसं ऊन आलं होतं, तर फक्त उशीर जास्त लागतो वाळण्यासाठी. आपण जर फॅन खाली ठेवलं तर असं उन्हात घातलं तर लवकर वाळतात, एवढाच फरक राहतो. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. किती छान फुलले आहेत बघा. आणि पांढरे शुभ्र आणि लाल होत नाहीत, काही नाही. लाल होण्याचं टेन्शन नाही. गव्हाची कुरडई कधी कधी लाल होते, तर त्याचंही टेन्शन नाहीये. आणि खायलाही खुसखुशीत लागते, एकदम मस्त. आता ही पाडव्या दिवशी मी तळून पाहिली होती, तर सगळ्यांनाच खूप आवडली आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ले. तर बघा पांढरी शुभ्र खुसखुशीत आणि एक प्रकारची चमक राहते या कुरडयांना छानपैकी. तर अशा प्रकारे तुम्हीही करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ.